तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं MP क्रिएशन इन मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल बघून समजलं असेल आज आपण कोणत्या डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। जर तुमच्या गावात किंवा शहरात एखाद्या मुलाची किंवा मुलीची पोलीसपदी निवड झाली असेल आणि तुम्हाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकदम कडक जर बॅनर बनवायचं असेल, ते पण तुमच्या मोबाईलमध्ये, तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। आणि तुम्हाला जर या बॅनरची जर ऑर्डर आली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कंप्लीट करू शकता आणि कमवू शकता खूप सारे पैसे। तर मित्रांनो, आपण आता जरा ही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाका। आणि तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल तर तुम्हाला PLP फाईलची गरज असणार आहे। तर मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PLP फाईलची लिंक दिलेली आणि मित्रांनो, त्या PLP फाईलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नसणार आहे। एकदम फ्रीमध्ये आपण तुम्हाला PLP फाईल प्रोव्हाइड केलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ बघून समजलं असेल मित्रांनो, आपण किती कडक आणि एकदम HD क्वालिटीची आपण डिझाईन बनवलेली आहे। मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, असा बॅनर तुम्हाला कोणत्या यूट्यूबरने दिला नसेल, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून बघू शकता, अशी PLP फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल, ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण आता फायनली इथं PLP फाईल पिक्सेल लॅब ॲपमध्ये ओपन केलेली आहे आणि आता तुम्हाला मी इथं दाखवलेली आहे। इथं कशी दिसते आपली डिझाईन, एकदम कडक अशी डिझाईन झालेली आहे आपली मित्रांनो। तर आपले जे सबस्क्रायबर मित्र आपले व्हिडिओ बघत असतात, तर त्याच्यातले काही मोबाईल डिझायनर आहेत आणि काही PC डिझायनर्स आहेत। तर मित्रांनो, मोबाईल डिझायनरसाठी मी PLP फाईल आणत असतो, पण मित्रांनो जे काही PC डिझायनर्स आहेत त्यांना डिझाईन बनवता येत नाही PLP फाईल असल्यामुळे, तर मी त्यांच्यासाठी एकदम फ्रीमध्ये मटेरियलसुद्धा आणलेलं आहे आणि मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि मित्रांनो, जर तुम्हाला एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम आला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता। तर भावांनो, मी हे सगळे PNG मटेरियल हाईड करूच तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका। तुम्हाला सबस्क्राईब करायला 1 सेकंद लागतो। तर मित्रांनो, आपले सगळे मटेरियल जे काही लेअर होते सगळे हाईड करून झाले। आता स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तुम्हाला, त्यासाठी आपली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आपल्या डिझाईनमध्ये सगळ्यात मेन पार्ट जो असतो तो असतो मित्रांनो बॅकग्राऊंड। तर बॅकग्राऊंड शिवाय आपली डिझाईन तर अपूर्णच असते, त्यामुळे आपण एकदम कडक असा टेक्स्चरचा बॅकग्राऊंड इथे ॲड केलेला आहे। आणि त्यानंतर आपण जो काही PNG ॲड केलेला आहे त्याला ब्लॅक शॅडोचा आपण इफेक्ट दिलेला आहे, तर तो इथे ॲड केलेला आहे। आणि त्यानंतर आपण एक बॅक साईडला 2 फोटो ॲड केलेले। समजा जर सत्कार करताना जर तुमच्या पोलीस मित्राचा मैत्रिणीचा कोणाचा जर फोटो असेल तर तो फोटो इथून तुम्हाला 2 फोटो इथे ॲड करायचे आणि त्याला कलर आपण ब्लॅक अँड व्हाईट केलेला आहे। तर बघू शकता तो आपण PNG ॲड केलेला। तर आता त्यानंतर मित्रांनो, आपण जो काही पोलिसांच्या खांद्यावरती जो काही फोटो असतो महाराष्ट्र पोलीस म्हणून जो सिंबल असतो, तर तो इथं आपण ॲड केलेला आहे। तर मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल करून टाका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या रोज नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले येत राहील। तर मित्रांनो, आता इथं तुम्हाला एक फोटो ॲड करायचा आहे। जो कोणी तुमच्या गावातून पोलीसपदी निवड झालेला आहे किंवा मुलगी असो किंवा मुलगा असो, तर तुम्हाला त्यांचा इथं फोटो ॲड करायचा आहे। आणि तो फोटो ॲड केल्याच्या नंतर त्या फोटोला तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट हा कलर द्यायचा आहे, इफेक्ट द्यायचा आहे। तर बघू शकता एकदम प्रॉपर लेवलला असं दिसतोय फोटो। आणि त्यानंतर आपल्याला अजून एक फोटो ॲड करायचा आहे आणि त्या फोटोला सगळं बॅकग्राऊंड म्हणजे जो काही फोटो आहे तो फोटो पूर्ण व्हाईट करून घ्यायचा आहे, त्याला कलर द्यायचा आहे व्हाईट कलरचा। आणि त्याच्यानंतर तोच फोटो आपल्याला ॲड करायचा आहे आणि जेणेकरून तुम्हाला बॅक साईडला तुम्हाला दिसू शकतो मित्रांनो कसा शॅडो इफेक्ट दिसतोय, जा व्हाईट स्ट्रोक इफेक्ट दिसतोय, जेणेकरून तुमच्या खालच्या फोटोला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही। त्यामुळे आपण डुप्लिकेट फोटो घेतलेला आहे आणि बॅकग्राऊंडला आपण व्हाईट कलर दिलेला आहे आणि समोरचा जो काही फोटो आहे तो ओरिजिनल फोटो घेतलेला आहे। तर आता आपण हा फोटो ॲड केल्याच्यानंतर अजून एक फोटो इथे ॲड करायचा आहे। तर आता इथं आपण जे काही पोलीसपदी ज्यांची निवड झालेली आहे त्यांचे फोटो इथे ॲड करून झालेले आहे। आणि त्यानंतर अजून जर तुम्हाला एखादा फोटो ॲड करायचा असेल तर आपण अजून एक फोटो तिथे दिलेला आहे। तो फोटो बघू शकता तुम्ही, त्यांचा सत्कार करताना एक फोटो आहे। तर तो फोटो येतो तुम्हाला फक्त काय नाही रिप्लेस करायचा असतो, रिप्लेस करायचा तुम्हाला काय माहिती आहे, एवढी सांगायची गरज नाही तुम्हाला। आणि त्यानंतर आपल्याला आहे ना वरती पॉलिटिशियन्सचे फोटो टाकायचे। तर आपण इथं फोटो ॲड केलेले आहे। तर तुम्ही बघू शकता इथं 4 फोटो आहेत। तर तुम्हाला तुमच्याकडे तुमच्या तालुक्यातले तुमच्या जिल्ह्यातले कोणी आमदार खासदार कोणी पदाधिकारी असतील तर पॉलिटिक्स, तर तुम्ही त्यांचे इथं फोटो ॲड करू शकता किंवा त्यांच्या जागेवर दुसरे कोणाला फोटो ॲड करायचे असेल कोणाचे तर तुम्ही ते सुद्धा इथे ॲड करू शकता। आणि त्यानंतर बघू शकता मित्रांनो, इथं आपण एक डायलॉग घेतलेला आहे, तर डायलॉग पण एकदम प्रॉपर घेतलेला आहे आपण। आणि त्यानंतर आपलं जे काही नाव आहे म्हणजे ज्या मुलाचं किंवा मुलीचं जे नाव आहे ते आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकतो तुम्ही असं आपण एक डायलॉग घेतलेला आहे, डायलॉग तुम्ही वाचू शकता। आणि तुम्हाला जर दुसरा डायलॉग टाका वाटला असेल तर तुम्ही ते सुद्धा इथं चेंज करू शकता। आणि त्यानंतर आपण जे काही मुलीचा जे काही नाव आहे तर इथं आपण ते नाव लिहिलेलं आहे आणि याचा फॉन्ट मित्रांनो इन्फिनिटी फॉन्ट आहे। तर आपण फॉन्ट कन्व्हर्टर या ॲपवरून आपण नाव कन्वर्ट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथं नाव ॲड केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर लेवल आपण इथं नाव ॲड झालेलं आहे, फॉन्ट तयार झालेलं आहे। आणि त्यानंतर आपल्या मित्रांनो इथे शुभेच्छा द्यायच्या आहे।
तर यांची छत्रपती संभाजीनगर शहर, तर तुमचं जे काही शहर आहे, जर समजा मुलगा असो मुलगी असो, ती कोणत्या जिल्ह्यात पदी निवड झालेली आहे तर तुम्हाला ते इथं ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हार्दिक अभिनंदन असं एक नाव ॲड करायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आपल्याला एक फुलाचा गुच्छसुद्धा आहे इथे ॲड करायचं आहे, जेणेकरून आपली डिझाईन अजून एकदम प्रॉपर दिसते. तर बघू शकता तुम्ही, आपण इथं ॲड केलेलं आहे, फुलांचा गुच्छ इथं ॲड केलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला खाली जे काही ग्रुपमध्ये फोटो टाका वाटले असेल तुम्हाला, तर ते इथं ॲड करायचे. आणि त्याआधी तुम्हाला दाखवतो, इथं महाराष्ट्र पोलीस असा एक सिम्बॉल आहे, तर तो सिम्बॉल आपण इथं ॲड केलेला आहे नावाच्या वरती. तर आपण एवढं सगळं केल्याच्यानंतर आता तुम्हाला जो काही खाली ग्रुपचा फोटो असेल किंवा तुमचा जर सिंगल फोटो टाकायचा असेल तर ते इथं तुम्ही ॲड करू शकता. आणि मित्रांनो, सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत, पण मला व्हिडिओ बनायला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि टाईम लागतो, त्यामुळं आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. तर तुम्हाला अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला एकदम कडक डिझाईन जर बनवा शिकायचं असेल, ते पण तुमच्या मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही असे डिझाईन बनवू शकता. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून राहू द्या. तर मित्रांनो, आपली डिझाईन तर फायनल तर कंप्लीट झालेलीच आहे आता. आणि तुम्हाला आपली आजची डिझाईन कशी वाटली तेवढी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा, मी नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बॅनर एडिटिंग शिकत राहा.